नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस भरतीचे व्हिडिओची सीरीज आपण घेतोय 1500 प्लस प्रश्न आणि आपला हा व्हिडिओ आहे पार्ट 3. जुलै ते ऑक्टोबर 2025च्या चालू घडामोडी सर्वच्या सर्व नवीन अपडेट आणि त्याची फ्री PDF तुम्हाला मिळणार आहे. आधीच्या 2 व्हिडिओनंतर हा तिसरा व्हिडिओ. सुरुवात करूया तिसऱ्या व्हिडिओला. मित्रांनो, जर तुम्ही अद्यापपर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपण दररोज सकाळी 6 वाजता डेली न्यूज अपडेट किंवा चालू घडामोडी करंट अफेअर्सचे प्रश्नोत्तर घेत असतो. दररोज सकाळी 6 वाजता आपले व्हिडिओ येत असतो. सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीवालावर फ्री PDF आणि क्विज स्वरूपात ते प्रश्न आपल्याला मिळत असतात. आणि याची सुद्धा जुलै ते ऑक्टोबर 2025 1500 प्लस प्रश्न तुम्हाला फ्री PDF मध्ये मिळणार आहेत. त्यामुळं ते चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आपण पार्ट 2 मध्ये याच्यापर्यंत पाहिलेलं होतं 350 पर्यंत प्रश्न. आता आपण 351 पासून सुरुवात करूया. देशातील विमानतळावरील पहिले ग्रंथालय कुठे सुरू करण्यात आले? भुवनेश्वर विमानतळ. इंडसइंड बँकेचे नवीन MD व CEO म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती झाली? राजीव आनंद. महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नुकतीच कुणी शपथ घेतली? राहुल पांडे. भारताला 16वे एअरबस C-295 लष्करी वाहतूक विमान खालीलपैकी कोणत्या देशाकडून मिळाले? स्पेन. ऑस्ट्रेलियाची पर्यटन मोहिमेची ब्रँड अँबॅसिडर खालीलपैकी कोण बनले आहे? सारा तेंडुलकर. मुंबईतील प्रो गोविंदा चषकाच्या सीझन 3 साठी कोणाला ब्रँड अँबॅसिडर घोषित करण्यात आले? क्रिस गेल. 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? राणी मुखर्जी. असंघटित कामगार विकास आयुक्त पदावरून यांची बदली दिव्यांग विभागाच्या सचिवपदी करण्यात आली? तुकाराम मुंडे. तर ग्लोबल AICTE इंडेक्स 2025 नुसार कोणते शहर भारतात प्रथम क्रमांकावर आहे? बेंगळुरू. मुलींसाठीची पहिली फिफा टॅलेंट अकॅडमी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? हैदराबाद. अलीकडेच केंद्र सरकारने मार्च 2027 पर्यंत किती जनऔषधी केंद्रे उघडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? 25,000. कोणता देश पाकिस्तानमध्ये न वापरलेले तेलसाठे शोधणार आहे? अमेरिका. अलीकडेच कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांसाठी YouTubeवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे? ऑस्ट्रेलिया. मेघालय अननस महोत्सवाची तिसरी आवृत्ती अलीकडे कुठे आयोजित केली जात आहे? नवी दिल्ली. विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवे प्रमुख म्हणून अलीकडे कुणाची नियुक्ती करण्यात आली? A. राजराजन. कोणत्या देशाला जगातील सर्वात जास्त अन्न असुरक्षित देश म्हणून घोषित करण्यात आले? अफगाणिस्तान. कोणत्या मंत्रालयाने नाव नोंदणीसाठी पोषण मोहीम सुरू केली? आरोग्य मंत्रालय. 75वी प्रधानमंत्री दिव्य शाळा केंद्र कोणत्या राज्यात असलेल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन केले जाईल? उत्तर प्रदेश. बोराडेवाडी मोर्शी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच 140 फुटाचा स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण उभारण्यात आला आहे. तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत नंतर कोणते गीत गायलं गेलं पाहिजे अशी घोषणा केली? गरजा महाराष्ट्र माझा. नुकतीच 2025 मध्ये इंडसइंड बँकेचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती कुणाची करण्यात आली? राजीव चंदन. नुकतेच चर्चेत आलेले वनतारा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? गुजरात. पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला आहे? नवी दिल्ली. पहिला MS स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आला? प्रोफेसर ॲडमोला ॲडेनले. द राईस ऑफ द हिटमॅन हे पुस्तक रोहित शर्मा या भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित असून या पुस्तकाचे लेखक कोण आहे? R. कौशिक. जागतिक आदिवासी दिवस दरवर्षी कोणत्या रोजी जगभरात आदिवासींच्या हक्कांचे समर्थन आणि संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो? 9 ऑगस्ट. 377. 2025 मध्ये तिसरी संयुक्त राष्ट्रांची भूपरिवेष्टित विकसनशील देशांवरील परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तुर्कमेनिस्तान. क्षमता बांधणी आयोगाच्या नवीन अध्यक्षा म्हणून कुणी पदभार स्वीकारला आहे? S. राधा चव्हाण. ICMRने विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर पोहोच मोहीम असलेल्या ICMR शाहीन इनिशिएटिव्ह नेक्स्ट जनरेशन एक्सप्लोररसाठी विज्ञान आणि आरोग्य नवोपक्रमाचे अनावरण केले आहे. याचे लाभार्थी गट कोणता? इयत्ता 9वी ते 12वी. इंडिया IORS क्रूज टुरिझम कॉन्फरन्स कुठे आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली. कोणत्या संस्थेने अनटॅपेड कलेक्टिव्ह इंटेलिजन्स फॉर क्लायमेट ॲक्शन रिपोर्ट जारी केला आहे? UNDP. कोणत्या मंत्रालयाने देशांतर्गत सार्वजनिक खरेदी करारांमध्ये लवाद आणि मध्यस्थीचा वापर
स्पष्ट करणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. अर्थ मंत्रालय. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो? 5 जून. रोगांशी लढण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी कोणत्या देशाला प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियन जागतिक पुरस्कार मिळाला? भारत. कोणत्या मंत्रालयाने लाल किल्ल्यातील मैदानावर 6 दिवसीय भारत पर्व हा कार्यक्रम आयोजित केला आहे? पर्यटन मंत्रालय. जागतिक सिकल सेल दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 19 जून. खालीलपैकी कोणती तरुणी ही नुकतीच अमेरिकेतील अल्बामा येथील केनेडी स्पेस सेंटरमध्ये नासाचा इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली भारतीय बनली. जान्हवी डांगेटी. नेपाळमधील कोणत्या शहराला नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने निरोगी शहर म्हणून मान्यता दिली आहे? धुळीखेल. HIM-2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? युक्रेन. आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा आणि पोलिसिंग परिषद COCON ची 16वी आवृत्ती कोणत्या राज्याने आयोजित केली आहे? केरळ. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? सुचेता कृपलानी. देशी गायीला राज्यमाता घोषित करणारे हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्र. वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स लीग 2025 चा विजेता कोणता देश आहे? दक्षिण आफ्रिका. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा देशातील सर्वात प्रतिष्ठेचा चित्रपट पुरस्कार आहे. याची सुरुवात कधी झाली? 1954. सिप्रीच्या अहवालानुसार भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक शस्त्रे आयात करतो? रशिया. खालीलपैकी कोण भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत? रोशनी नाडर. रामसर अवॉर्ड 2025 प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? जयश्री व्यंकटेशन. कोणत्या राज्याने स्वतःचा उपग्रह लॉन्च करण्याची घोषणा केली आहे? आसाम. नुकतीच भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालगाडीची चाचणी केली आहे. रुद्राक्ष. अनब्लॉकिंग अ बिलियन अपॉर्च्युनिटी इलेक्ट्रिक व्हेकल इन इंडिया 2025 अहवालाचे प्रकाशन कोणत्या संस्थेने केले आहे? नीती आयोग. नांदणी. कोल्हापूर येथील महादेवी हत्तीन किंवा माधुरी हत्तीन अंबानीचे वंतारा प्राणी संग्रहालय प्रकरण राज्यात चर्चेत आहे. महाराष्ट्रात एकमेव हत्ती कॅम्प असलेले कमलापूर हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. जून 2025 मध्ये केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुढीलपैकी कोणाला 37वा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला? डॉ. विजय केळकर. खालीलपैकी कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी असे म्हणतात? कोची. कोणत्या संस्थेने अँप्लिफाईंग द ग्लोबल व्हॅल्यू ऑफ अर्थ ऑब्झर्वेशन हा अहवाल प्रसिद्ध केला? जागतिक आर्थिक मंच. नुकतेच निधन झालेले सत्यपाल मलिक कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? राजकारण. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 107वा सदस्य बनला आहे मोल्दोवा. बाल न्याय कायदा 2015 अंतर्गत सांकेतिक भाषेतील दुभाषी आणि अनुवादकांना यादीत समाविष्ट करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? पंजाब. राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते? आयुष मंत्रालय. कोणत्या संस्थेने इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स सुरू केला आहे? नीती आयोग. RS-28 समृद्ध हे कोणत्या देशाने विकसित केलेले आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे? रशिया. मणिपूरमध्ये आसाम रायफल्स आणि भारतीय हवाई दलाने अलीकडेच केलेल्या संयुक्त मानवतावादी मदत मोहिमेचे नाव काय आहे? ऑपरेशन सहयोग. प्रधानमंत्री मातृवंदना योजना मिशन शक्तीच्या कोणत्या उपयोजनेअंतर्गत राबवण्यात येते? समर्थ. सोलार ऑर्बिटल मिशन कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे? नासा आणि इसा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सतनावरी गावची भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स विलेज म्हणून निवड झाली आहे? नागपूर. कोणत्या देशाने खोरमशहर 5 नावाने आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले आहे? इराण. चर्चेत असलेल्या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? 25 जानेवारी 1950. भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या वंदे भारत ट्रेन कोणत्या 2 शहरांदरम्यान धावणार आहे? नागपूर पुणे.
स्कूल व्हॅनला मान्यता देणारं पहिलं राज्य कोणतं? महाराष्ट्र. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने कुणाला ऑक्टोबर 2021 मध्ये नमामि गंगे कार्यक्रमाचे शुभंकर मॅस्कॉट म्हणून घोषित केले होते? चाचा चौधरी. चे नवे महासंचालकपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पराग जैन. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले नवे आयकर विधेयक 2025 कोणत्या कायद्यात जागा घेणार आहे? आयकर कायदा 1961. स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टम पोर्टल SIMS 2.0 पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? पोलाद मंत्रालय. आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये खुल्या पुरुषांच्या गटात पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? रमेश बुदियाल. कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय नार्कोटिक्स हेल्पलाईन्स मानस सुरू केले आहे? गृहमंत्रालय. जागतिक जैवइंधन दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 10 ऑगस्ट. महिलांना सुलभ आणि अनौपचारिक न्याय देण्यासाठी ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या राज्याने नारी अदालत उपक्रम सुरू केला आहे? सिक्कीम. अमेरिकेच्या ब्लूबर्ड उपग्रह प्रक्षेपण कोणती अंतराळ संस्था करणार आहे? इस्रो. कामचटका द्वीपकल्पात क्राशेनिकोव ज्वालामुखीच्या 600 वर्षांनी उद्रेक झाला. कोणत्या देशामध्ये आहे? रशिया. कोणत्या राज्यातील कानपूर जिल्ह्यात भूमाफिया आणि खंडणी घोटाळ्याविरुद्ध सुरू केलेल्या पोलीस कारवाईचे नाव ऑपरेशन महाकाल आहे? उत्तर प्रदेश. सेंट्रल विस्टा प्रकल्पाअंतर्गत कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट ची पहिली इमारत कोणत्या नावाने ओळखली जाईल? कर्तव्य भवन. इंटरमिडिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस करार कोणत्या दोन देशात आहे? अमेरिका आणि रशिया. 2024 मध्ये जगातील सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ म्हणून भारत कोणत्या क्रमांकावर होता? 5व्या. अलीकडेच ध्रुव स्पेस त्यांचे पहिले व्यावसायिक मिशन लीप 1 कोणत्या रॉकेटद्वारे लॉन्च करणार आहे? फाल्कन 9. अलीकडेच कोणत्या राज्याने हेरिटेज स्पोर्टवरील बंदी उठवण्याची घोषणा केली आहे? पंजाब. कोणत्या मंत्रालयाने अपना घर योजना सुरू केली आहे? पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अग्निशोध नावाच्या संशोधन केंद्राचे उद्घाटन कुठे केले? IIT मद्रास. जम्मू काश्मीरमध्ये कोणत्या लेखकांच्या पुस्तकावर बंदी घालण्यात आली? अरुंधती राय व AG नुरानी. मानवी बाह्य ग्रह शोध होप संशोधन केंद्र कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? लडाख. बाल कायद्याअंतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा समावेश करणारे कोणते राज्य पहिले राज्य बनले आहे? पंजाब. 12व्या जागतिक क्रीडा स्पर्धा 2025 कुठे आयोजित केल्या जात आहे? चीन. यशोदा AI साक्षरता कार्यक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? राष्ट्रीय महिला आयोग. लीप 1 ही मोहीम कोणत्या भारतीय स्टार्टअपने विकसित केली आहे? ध्रुव स्पेस. केंद्र सरकारने कोणते बिल लोकसभेतून मागे घेतले? उत्पन्न कर विधेयक. कार्बन उत्सर्जन सर्वाधिक करणाऱ्या देशांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? चीन. शस्त्रे आणि ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 5 अँटी ड्रोन सिस्टीम एड्स सुरू केली आहे? पंजाब. भारतातील पहिल्या ॲनिमल स्टेम सेल बायोबँकचे उद्घाटन कोठे झाले? हैदराबाद. नुकतेच निधन झालेले बॉक्सर हिरोमासा उराकावा कोणत्या देशाचे होते? जापान. खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग 2025 चे उद्घाटन कोठे झाले? महाराष्ट्र. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात? आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिपमध्ये खुल्या पुरुष गटात 12.60 गुणांसह कांस्य पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला? रमेश बुदियाल. कोणत्या राज्य सरकारने एकशिंगी गेंड्यांना शिकारीपासून वाचवण्यासाठी ऑपरेशन फाल्कन सुरू केले आहे? आसाम. बौद्धिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना समान आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कोणत्या राज्याने दिशा अभियान सुरू केले आहे? महाराष्ट्र. उलची फ्रीडम शील्ड हा कोणत्या दोन देशांदरम्यानचा वार्षिक संयुक्त लष्करी सराव आहे? दक्षिण कोरिया आणि अमेरिका. PM यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम चे प्राथमिक लक्ष कोणते आहे? OBC, EBC आणि DNT विद्यार्थी. कोणत्या दुर्बिणीचा वापर करून प्रथमच 2 लघुग्रहांच्या पृष्ठभागावर पाण्याचे रेणू शोधले? सोफिया. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील सतनावरी या गावाची कोणत्या विशेषणाने निवड झाली आहे? भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स विलेज. ऑपरेशन सिंदूर सशस्त्र दलातील शौर्य पुरस्कारातील उत्तम युद्ध सेवा पदक कोणाला मिळाले आहे? व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती. भारतातील पहिला राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक कोणत्या संस्थांनी तयार केला? केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि CDSCO.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030चे आयोजन भारत देश करणार असून यासाठी कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे? अहमदाबाद. दीनदयाळ स्पर्श योजना कोणत्या सरकारी विभागाने सुरू केली? पोस्ट विभाग. कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिली ड्रोन आधारित कृत्रिम पावसाची चाचणी सुरू केली? राजस्थान. कोणत्या राज्य सरकारने गरुड दृष्टी, सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि सायबर इंटेलिजन्स प्रकल्प सुरू केला आहे? महाराष्ट्र. काही दिवसांपूर्वी राजस्थान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने सुरू केलेल्या कारवाईचे नाव काय आहे? ऑपरेशन अलर्ट. जुलै 2025 साठी ICC पुरुष खेळाडू ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? शुभमन गिल. न्यूझीलंडमधील दुर्मिळ निळा गुलाबी रंगाचा मशरूम अलीकडेच भारतातील कोणत्या राज्यात आढळला? तेलंगणा. PM E-ड्राईव्ह योजनेचा कालावधी किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे? 2 वर्ष. जॉर्डन येथे सुरू असलेल्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या नेहा सांगवानने कोणत्या देशाच्या सो सुसाईचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे? जपान. भारताने कोणत्या देशासोबत ग्रीन अमोनिया निर्यात करार केला आहे? जपान. मुलांविरुद्ध होणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने कुंजक मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले? केरळ. कोणत्या क्रिकेटपटूची T20 वर्ल्ड कप फॉर द ब्लाइंडसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषणा करण्यात आली? युवराज सिंग. रोहित कृष्णा यस भारताचा कोणता बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे? 89वा. भारत क्रीडा कायदा असलेला कितवा देश बनला आहे? 21वा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेले राष्ट्रपती पदकांची संख्या किती होती? 1090. हिंदुस्तान झिंक लिमिटेड कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी ठरली? ICMM. गोवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ॲक्ट 2020 अंतर्गत राज्यातील पहिले खासगी विद्यापीठ कोणते आहे? पारुल विद्यापीठ. 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतातील कोणते शहर निवडले गेले? अहमदाबाद. जुलै 2025 मध्ये ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार महिला पुरस्कार जिंकणारी खेळाडू कोण? सोफिया डंकले. जागतिक अवयवदान दिन 2025 ची थीम काय आहे? आव्हानाला उत्तर देणे. जागतिक अवयवदान दिन 2024 ची थीम काय होती? आज कोणाच्या तरी हसण्याचे कारण व्हा. महातरी वंदन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? छत्तीसगड. ऑर्बिटिंग कार्बन ऑब्झर्व्हेटरी OCO कार्यक्रम कोणत्या अंतराळ संघटनेचा उपक्रम आहे? राष्ट्रीय वैमानिकी आणि अंतराळ प्रशासन म्हणजे नासा सुद्धा याला म्हटलं जातं. बौद्धिक अपंग विद्यार्थ्यांसाठी दिशा अभियान कोणत्या राज्याने राबवले आहे? महाराष्ट्र. कोणत्या राज्य सरकारने ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरला समर्थन देण्यासाठी एक ईज ऑफ डुईंग बिझनेस सेल सुरू केला आहे? कर्नाटक. GP बिर्ला स्मृती पुरस्कार 2025 चे विजेते कोण आहे? डॉ. व्ही नारायणन. टायगर क्लॉ सराव 2025 ची प्रथम आवृत्ती कोणत्या देशांच्या हवाई दलांनी केली? भारत, अमेरिका. हवामान बदलामुळे जगातील पहिल्या नियोजित स्थलांतर योजनेअंतर्गत कोणत्या देशाने आपल्या लोकसंख्येचे स्थलांतर सुरू केले आहे? तुवालू. भारतातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात बांधले जाणार आहे? बेंगळुरू. सुरक्षा चक्र नावाचा पहिला एकात्मिक बहुराज्य मॉकड्रिल सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? दिल्ली NCR. श्रीनगरमध्ये सुरू झालेल्या पहिल्या खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाचा शुभंकर कोणता आहे? हिमालयन किंगफिशर. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राजीव प्रताप रूडी. उत्तराखंड राज्याने अग्निवीरांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये किती टक्के आरक्षण जाहीर केले? 10. शाश्वत विमान इंधन उत्पादनासाठी ISCC कोर्सिया प्रमाणपत्र मिळवणारी पहिली भारतीय कंपनी कोणती आहे? इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. ग्लोबल चेंबर्स ऑफ कॉमर्स इन लक्झरी डिप्लोमसी अंतर्गत GCC इंडिया ट्रेड कमिशनर म्हणून नियुक्त होणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? झीनत कुरेशी. वन आणि वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली लॉन्च करणारे तिसरे भारतीय राज्य कोणते आहे? तामिळनाडू. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणाला किती रुपये दिले जातील? 15,000. महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांचा प्रतिकार करण्यासाठी सुरू केलेली प्रणाली कोणती आहे? गरुड दृष्टी. भारतात सर्वात पहिले पंजाब राज्यात कोणती प्रणाली आंतरराष्ट्रीय सीमेवर वापरली गेली? अँटी ड्रोन प्रणाली. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? जयपूर. मिस युनिव्हर्स म्हणजे हे आयोजित झालं आता हे जुना प्रश्न आहे. ही स्पर्धा पार पडली. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 स्पर्धेचे आयोजन कोणत्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने केले? ग्लामानंद ग्रुप आणि के सारा बॉक्स ऑफिस मुंबई. 500वा प्रश्न. ऑगस्ट 2025 रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या मिशनची घोषणा केली? हाय पॉवर डेमोग्राफी मिशन. तर मित्रांनो हे आतापर्यंत आपले 3 पार्टमध्ये 500 प्रश्न झाले. आता आपले
1,500 प्रश्न आहे. आपण जास्तीचे मोठमोठे व्हिडिओ या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 500चा प्रश्नाचा म्हणजे 501 ते 1000 पर्यंत आपण प्रश्न घेऊया. ठीक आहे. तर भेटूया पार्ट 4 मध्ये. व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.